श्री संभाजीराव भिडे गुरुजींनी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेच्या माध्यमामधून जे सुवर्ण सिंहासन स्थापन करण्याचा संकल्प केला आहे त्यानुसार ईश्वरी कार्यामध्ये खारीचा वाटा म्हणून जामखेड येथील धारकरी सचिन देशमुख यांचे वडील सुंदरकाका देशमुख यांनी त्यांच्या 65व्या वाढदिवसानिमित्त 65,000 रुपयांची देणगी दिली आहे। जामखेड येथील धारकरी सचिन देशमुख यांचे वडील सुंदरकाका देशमुख यांनी गुरुवारी 22 फेब्रुवारी रोजी 65व्या वाढदिवसाचा औचित्य साधून त्यांनी आपली 65 साजरी न करता आदरणीय श्री संभाजीराव भिडे गुरुजींनी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेच्या माध्यमामधून जे सुवर्ण सिंहासन स्थापन करण्याचा संकल्प केला आहे त्या ईश्वरी कार्यामध्ये खारीचा वाटा उचलण्याचा या शुभदिनी प्रयत्न केलाय। शिवछत्रपतींनी ज्या ठिकाणी परिस्थितीशी 2 हात करत जे सुवर्ण सिंहासन निर्माण केलं होतं तशीच परिस्थिती आज निर्माण झाली आहे। अशा वेळी हे सिंहासनच हिंदू समाजामध्ये वीरश्री निर्माण करेल आणि हिंदूंना पुन्हा एकदा हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची प्रेरणा देईल आणि तेच सिंहासन हिंदवी स्वराज्य स्वप्नपूर्तीचे आणि तेच 32 मन सुवर्ण सिंहासन श्री रायगडावरती पुनःस्थापित करण्यासाठी 65,000चा कर्तव्य निधीचा धनादेश या ईश्वरी कार्यासाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान जामखेडचे पांडुराजे मधुकर भोसले यांच्याकडे आदरणीय श्री सुंदरकाका देशमुख आणि देशमुख परिवार यांनी सुपूर्द केलाय। यावेळी सामाजिक कार्यकर्ते संजय काका कोठारी, मनसे तालुकाध्यक्ष प्रदीप भाऊ टाफरे तसेच अशोक पोटफोडे, योगेश देशमुख, जगन्नाथ मेहत्रे, अमोल पाचगणे तसेच नागू आरेकर, आकाश घागरे, उत्कर्ष कुलकर्णी, नाना इंगळे, गणेश जोशी, दादा महाडिक, गणेश मासाळ, सौ सुषमा देशमुख, योगिता देशमुख, शुभांगी देशमुख, मीरा महाडिक, कल्याणी मासाळ, राघवेंद्र कुलकर्णी, रवींद्र किंबहुणे, कुंदा किंबहुणे तसेच पवन देशमुख, आकाश कुलकर्णी, सचिन शिंदे, लोहारदाजी तसेच संतोष पीर, पद्मजा देशमुख, वरद देशमुख, संचिता देशमुख सह मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित होती। सर्वसाधारणपणे सध्या चंगळवाद फार माजलेला आहे। आठवड्यातून एक दिवस का होईना लोक हॉटेलमध्ये जेवायला जातात। वास्तविक पाहता घरी सुद्धा चविष्ट रुचकर असं अन्न असतं, परंतु एक हौस म्हणून लोक हॉटेलमध्ये जेवायला जातात। नवरा बायको आणि 2 मुलं असे जर हॉटेलमध्ये जेवायला गेले तर कमीत कमी 1,000 रुपये खर्च होतो आणि 1 वर्षभर जर ह्या लोकांनी व्रत पाळलं की मग मी हॉटेलमध्ये जेवणारच नाही तर 52,000 रुपये वर्षाचे वाचतात आणि अशा प्रकारे अनेक लोकांना या प्रकारे या सुवर्ण सिंहासनासाठी मदत करता येईल। अनेक असे लोक आहेत की त्यांना अनेक प्रकारची व्यसन आहेत। साधारणपणे 100 ते 150 रुपयाचा गुटखा खाणारे आज आपल्या समाजामध्ये युवक आहेत। ह्या युवकांनी 1 वर्षभरच जर आपला व्यसनाचा त्याग केला तर ते सुद्धा अशा प्रकारे या सुवर्ण सिंहासनासाठी मदत करू शकतात। एवढेच मी लोकांना संदेश देत आहे। सुंदरकाका देशमुख यांचा 65वा वाढदिवस आहे। 65व्या वाढदिवसानिमित्त त्यांनी भरीव रकमेचा चेक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनासाठी दिलेला आहे आणि ही किरकोळ रक्कम नाही, त्यांनी मोठं मन करून हे दिलेलं आहे आणि ह्या सिंहासनासाठी सर्वांनी मदत करावी म्हणजे सिंहासन लवकर होईल आणि एवढं वेळ लागणार नाही। सर्वांनी मदत करावी ही नम्र विनंती। आज आमचे मार्गदर्शक सुंदरकाका देशमुख यांचा 65वा वाढदिवस। प्रथमतः त्यांना निरोगी दीर्घ आयुष्याच्या अनंत शुभेच्छा देतो। त्यांनी आज रायगड येथील सिंहासनासाठी सुवर्ण सिंहासनासाठी 65,000 रुपयांचा चेक आज या ठिकाणी दिला। तरी त्यांचं मी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीनं आभार मानतो आणि आत्ताच त्यांनी ज्या पद्धतीने सांगितलं की अवांतर खर्च किंवा व्यसनापासून दूर राहून जर प्रत्येकानं बचत केली तर तो पैसा त्या ठिकाणी दुर्गराज रायगडावरच्या सुवर्ण सिंहासनासाठी आपण देऊ शकतो आणि त्याच्यातून लवकरात लवकर सिंहासनाची निर्मिती होऊ शकते। तरी मी सर्वांना आवाहन करीन की आपण ही अवांतर खर्च टाळून किंवा वाढदिवस आपण सध्याला बघतो की त्याला वेगळं स्वरूप आलेले, डीजे लावणं किंवा ते केक तोंडाला लावणं, फटाकडे आतषबाजी करणं, ह्या अवांतर खर्चाला फाटा देऊन आणि व्यसनाला जर आळा घातला तर हा पैसा सत्कारणी लागू शकतो। तसा आता भरीव रक्कमेचा चेक सुंदर काकांनी दिला 65,000 रुपयाचा
आपण समाजात बघतो की आज 1 रुपया जरी समजा आपण एखाद्याला द्यायचं म्हणलं तरी माणूस 100 वेळा विचार करतो. तर फार मोठं दातृत्व त्यांनी सुवर्ण सिंहासनासाठी दाखवलं, त्याबद्दल त्यांचे पुनश्च एकदा आभार मानतो आणि थांबतो. सर्वांनी त्यांचा आदर्श घेऊन लवकरात लवकर रायगडवरती 32 मन सुवर्ण सिंहासन निर्माण व्हावं ही शिवछत्रपतीची मी प्रार्थना करतो आणि काकांना त्यांच्या जन्मदिनानिमित्त उदंड आयुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. अशोकवीर सी 24 तास जामखेड. साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज, इन्व्हर्टर, सोलर, इलेक्ट्रॉनिक वस्तू साईराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध. ठिकाण नगर मनमाड रोड, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, राहुरी. गणेश देवतरसे. मोबाईल नंबर 93 25 42 22 32 आणि 77 09 80 59 05. नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी. महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन, ANM, GNM हे कोर्सेस करा आणि शासकीय, निमशासकीय, खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा. विद्यापीठ मान्यता कोर्सेस, अत्याधुनिक शिक्षण प्रणाली, अनुभवी शिक्षक वर्ग. BSc नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग, कालावधी 4 वर्ष, पात्रता 12वी सायन्स आणि CET उत्तीर्ण. थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर. तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या. संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पानसरे. मोबाईल नंबर 84 68 81 64 40 92 09 87 34 30 82 37 66 04 32 आणि 82 37 54 04 32.